मुक्त होण्यासाठी पहिली मान्यता काढून टाकणं हा एकदम मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. मुक्तीसाठी पहिली मान्यता काढणं. कारण जर तुम्ही पहिली मान्यता मानली आणि मग त्या मूर्खतेच्या आधारे जग कंटिन्यू ठेवलं, संसार समय करता चालू ठेवला आणि मग त्याचा इलाज केला, तर तो सगळा इनव्हॅलिड राहणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट मान्यता काढून टाकली तर ना इलाज करायचा झंझट तुमचा उरतो, ना तुम्हाला काही सॉल्व करायचं आहे, ना काही. जी पहिली मूळ मान्यता आहे, संसार समय करता म्हणजेच अहम, ती काढली तर संपला विषय. आता काय आहे की जे सगळं जे एक्झिस्ट करतं, बेस्ड ऑन दॅट तुम्ही काय करता. जर तुम्ही पहिली मान्यता दिली सगळं एक्झिस्ट करतं बा, तर तुम्ही त्याला मान्यता देता, मग म्हणता त्याच्यावर लॉजिकल रिजनिंग करू, तर्क आणि मग मुक्ती भेटेल. तुम्हाला मूर्खता करण्याची गरजच नाही. तुम्हाला शून्य मान्यता ठेवायच्या एक पण नाही, आणि मग तुमचा तो बिझनेसच निवडत की त्याच्याशी डील करायला लागेल आणि तुम्ही फ्री राहता. आता विल काय आहे, ते जे तुम्हाला कन्व्हिन्स करतं मान्यता देण्यासाठी, फोर्स करतं किंवा सायलेंटली किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला मान्यता द्यायला लावतं. ह्या ज्या गोष्टी आहे ज्या समाव आपल्याला कन्व्हिन्स करता की मान्यता दे, त्याच्यामध्ये काही गोष्टी, म्हणजे एक एक्झाम्पल देतो काय काय इन्क्लूड करतं. तुमची बॉडी केमिस्ट्री, हार्मोन्स, इंद्रिया, ऑल इंद्रिया. जसं फॉर एक्झाम्पल तुमचे डोळे कॉन्स्टंटली कन्व्हिन्स करता की एव्हरीथिंग दॅट प्रिझ्युमेबली एक्झिस्ट इज व्हिजिबल. म्हणजे जे असं वाटतं की एक्झिस्ट करतं आहे ते मला दिसतं आहे, असं डोळे म्हणता. आता सेम हे टच सेन्सेशनचं आहे. ते म्हणता की एव्हरीथिंग दॅट इज प्रिझ्युमेबल कॅन बी टच्ड. सेम साऊंडसाठी एव्हरीथिंग दॅट इज प्रिझ्युमेबल साऊंड्स लाईक दिस. बरोबर. साऊंड कॅन बी हेअर्ड बाय इयर्स, नोज कॅन स्मेल. आता गोष्ट काय याच्यामध्ये, याच्यावरती एक सेन्सेशन आहे अजून, ते म्हणजे माइंडला तर काही लागत पण नाही, ॲक्च्युअल ऑब्जेक्टची गरज पण नाही लागत. माइंड इमॅजिन करून डायरेक्ट वस्तू, एक्सपिरियन्स किंवा काही पण जनरेट करू शकतं. त्यातल्यात मदतीला स्मृती स्टोअर करतो स्पेसिफिक डेटा. तो डेटा लेटर रिट्रीव्ह केला जाऊ शकतो आणि त्याच्याद्वारे ह्या जो जीव आहे त्याला तो फीड केला जाऊ शकतो. म्हणजे त्याचीच सिस्टम त्यालाच फीड करेल डेटा आणि सर्टन एक्सपिरियन्स प्रोड्यूस करेल किंवा सर्टन ॲक्शन करण्यास प्रवृत्त करेल किंवा काही पण. आता हे सगळं जे इंद्रिय आहे ते एक कोलॅबरेशनमध्ये चालतं आणि त्यांचं सगळ्यांचं काम एकच आहे की तो भ्रम बिल्ड करायचा त्यांना, आणि त्याच्या कोरला ते मान्यता आस्क करता. ते मान्यता म्हणजे देतोय का हे विचारता. जसं की संसार, समय आणि कर्ता. आणि जर कर्ताचा विषय निघलाच आहे तर तो कर्ता आहे अहम. मग ते विचारता संसार एक्झिस्ट करतो का, म्हणजे दृष्टाला दृश्य दिसतंय का, संसार दिसतोय का. अच्छा, कोणत्या समयामध्ये दिसतोय, आज, उद्या, काल, इतक्या वाजता, म्हणजे समय पण. आणि कोणाला दिसतोय, कर्त्याला म्हणजे अहमला, म्हणजे हा जो जीव आहे तो या संसाराच्या म्हणजे सेपरेट आहे, त्याला दिसतंय. इथे ड्युॲलिटी निर्माण होते. इंद्रिया हे पहिली भूल आहे, पहिले मिस्टेक आहे, जिथे डिव्हिजन अकर होतं. कशाचं, दृश्य आणि दृष्टाचं. आणि इंद्रिय हे कधी पण
अशा टाईपचे सिग्नल सेंड करता. म्हणजे म्हणतो ना, सिग्नलचा एक डेटा फ्रेम असतो, फॉर्मॅट असतो. तर इंद्रियाचा म्हणजे फॉर्मॅट का असतो, डेटा फॉर्मॅटचा एक्झाम्पल सांगतो मी. युअर आय सॉ अ ऑब्जेक्ट, युअर इयर हर्ड समथिंग. म्हणजे ते त्यात डेटा फ्रेममध्ये प्रूव्ह काय करतं की ते करताय ते बाहेर एक समयमध्ये संसारमध्ये एक ऑब्जेक्ट आहे, ती या कर्त्याने बघितली. म्हणजे ड्युॲलिटी एक्झिस्ट. प्रत्येक इंद्रियाचं जे डेटा फ्रेम आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट माया मान्यता देऊन घेते आपल्याकडून की संसार, समय, कर्ता एक्झिस्ट आणि त्यातल्यात ड्युॲलिटी आहे, या दोघांची ड्युॲलिटी आहे. तुम्ही नुसतं काय ऐकलं ना तरी तुम्ही म्हणता काय, माया बेसिकली तुम्हाला काय म्हणते की ड्युॲलिटी एक्झिस्ट करते. इथे ऐकणारा आहे आणि त्या जिथून साऊंड प्रोड्यूस होतो तो संसार पण एक्झिस्ट करतो. म्हणजे दृश्य एक्झिस्ट करतं आणि त्याच्या अपार्ट एक दृष्टा आहे. म्हणजे वर्ल्डचं डिव्हिजन तिथेच होतं जिथे इंद्रिय आहे, तिथे इंद्रियाद्वारे परसिव्ह केला. ते जी गोष्ट विदाऊट इंद्रियाच्याद्वारे परसिव्ह केली जाते ती नॉन ड्युअल आहे. तुमचं इंद्रिय जे परसिव्ह नाही करते ते नॉन ड्युअल आहे. म्हणजे त्याच्यात ना दृश्य दृष्टा असा डिव्हिजन पाडून सेन्सेशन घेतलेलं आहे आतमध्ये. आता ह्या गोष्टीमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही ड्युॲलिटी पाडता, दोन खंड पाडता, तेव्हा अहंकार जनरेट होतो. अहंकार हे काय आहे, तो एक अपूर्णता आहे. त्याच्या केंद्राला एक अपूर्णता आहे. प्रत्येकाचा अहम हा डिफरंट असू शकतो. मूलतः तो सेम आहे, पण उपरी स्तराला त्याच्या एक्सपिरियन्स, त्याच्या मेमरीज, त्याचे इंटरेस्ट, हॉबीज याच्या लेवलला डिफरंट आहे. एकाला हे आवडतं, एकाला हे आवडतं, एकाला बी, असं आहे. आता तुम्ही जर तो अहम कीप केला आणि एक मूळ मान्यता ठेवली, म्हणजे तीच मूळ मान्यता म्हणजे अहम, ती ठेवली आणि तुम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायला निघाले. कशाचं प्रॉब्लेमचं सोल्युशन? अहम कनेक्टेड थिंग्स. म्हणजे तुम्ही लेट्स से गरिबी, तर अहम गरीब आहे ना, अहम पैसे कमवायला निघाला. लेट्स से की तुमची म्हणजे तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करायला निघले. लेट्स से रिलेशनशिप प्रॉब्लेम, तुमची कोणती नीड आहे, लॅक ऑफ, अहम कीप ठेवून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायला चालले. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही बेसिकली तुमची एंटायर लाईफ, पूर्ण जीवनकाळासाठी सोल्युशनलाच मिस करता डायरेक्ट. ह्या वाक्यात सगळं तडलेलं आहे. तुम्ही अहमला कीप करून प्रॉब्लेम सॉल्व करायला बाहेर निघले. आता होईल काय की तुम्ही अख्खी लाईफ बाहेर फिरत राहणार प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी, आणि जो सेंटर आहे, प्रॉब्लेमचा सेंटर आहे अहम, त्याला तुम्ही इंटॅक्ट ठेवणार, एकदम चांगल्या शेप फॉर्ममध्ये ठेवणार आणि कायम हे प्रोजेक्ट करत राहणार की अरे मी जोरात नाही केलं काम, मी जास्त नाही केलं काम, किंवा मी इनफ नाही केलं, किंवा मी जास्त अटेम्प्ट नाही केले. त्याच्यामुळे ते म्हणता ना की तो प्रॉब्लेम स्टील एक्झिस्ट करतो. आणि अहम म्हणतो की तो प्रॉब्लेम बाहेर आहे, बाहेर. अहमचं एकच काम आहे, तो स्वतःच प्रॉब्लेम आहे, तर तो कायम हे प्रोजेक्ट करतो की प्रॉब्लेम एक्झिस्ट आउटसाइड यू. आता काय माहिती का, हा जो अहम आहे तो एनिवे फॉल्स होता, राईट. नॉट एक्झिस्टिंग होता. म्हणजे तो आहेच नाही, आत्ता पण नाही आहे, पण तो स्टील एक सेन्स निर्माण करतो की मी एक्झिस्ट करतो. किंवा तो भाव की म्हणजे म्हणता ना की तुम्ही जेव्हा दृष्टाचा भेद पाडला त्या क्षणालाच तो अहम जनरेट होतो. तो एनिवे फॉल्स होता, नव्हताच. लेट अलोन समर्पण आहे पॉसिबल आहे, लेट अलोन
म्हणता ना की एनी कॉम्प्लेक्स थॉट, हर्डल्स, ऑब्स्टॅकल, लॉजिक किंवा क्वेश्चन जो तुम्ही मोठ्या गुरुला विचारणार आणि मग तुम्ही अहंकारच्या समर्पणच्या गेम क्रॉस करणार. हे तर म्हणजे पूर्ण टाईमपास आहे डायरेक्ट. अहंकारचं समर्पण डायरेक्ट इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. मी एकदम केअरफुली बोलतो आवड. इम्पॉसिबल बिकॉज अहम नेवर एक्झिस्टेड इन द फर्स्ट प्लेस. तो जी गोष्ट एक्झिस्टच करत नाही त्याला तुम्ही कशात बुडवणार, कशात समर्पण करणार किंवा काय करणार. त्यामुळे किती फेक एफर्ट या अहंकारचं समर्पण करणे किंवा अख्खी आध्यात्मिक प्रोसेस ज्याच्यात जे म्हणताय की अहंकारचं समर्पण करा, हे करा, ते करा, काही करायचं आहेच नाही. ते जे करणं आहे ते करणं आहे काय असेल तू कृपया बघा ती कोणत्या सेंटरमधून आलेली ॲक्टिव्हिटी आहे. अहंकारचं समर्पण करायला चाललो आहे मी. अहंकार स्वतः म्हणतो आहे एक नाटकी आवाजात हसता हसता खिसी आते हुए की चला याला दिसलं का, अहंकारला दिसलं का की अहंकार फॉल्टी आहे, चला मग आपण अहंकारचं समर्पण करायला जाऊ. आणि हेच फक्त त्या गोष्टींना चालू ठेवतं आहे, अहमला फेक पद्धतीने ऑन ठेवते बस. आता तुम्ही कधी विचारलं आहे का की एखादे पर्टिक्युलर कलर आपल्या व्हिज्युअल ॲपरेटर्सला एक पर्टिक्युलर सेन्सेशनमध्येच का दिसतो. जसं मला सिल्वर कलर दिसतो आहे, रेड कलर दिसतो आहे, तर ऑलवेज एक कॉन्स्टंट तेच सेन्सेशन का प्रोड्यूस होतं. मी या क्षणाला ये, उद्या ये, परवा ये, मी 30 तारखेला आहे, मी 1 तारखेला आहे, 2 तारखेला आहे, तरी पण सिल्वर लुक्स सिल्वर, ब्लॅक लुक्स ब्लॅक, रेड लुक्स रेड. इट इज अ क्लिअर इंडिकेशन दॅट टाईम नेवर एक्झिस्ट. आता ह्याचं काय आहे, प्रत्येक वस्तू ही थांबलेली इथे, प्रत्येक वस्तू ही थांबलेली आहे. समय 0 इथे. चालू कोण आहे इथे, मन चालू आहे, अहम चालू आहे इथे. चालू काय आहे, जे फॉल्सफुली आपण जनरेट केलेलं आहे अहंकार, ते चालू आहे इथे. यात तुम्ही जर एकदम स्पष्ट म्हणजे म्हणता निर्दोष डोळ्यांनी बघितलं, निर्दोष अशी दृष्टी जी पूर्ण साफ आहे, तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतं आहे की प्रत्येक वस्तू थांबलेली इथे. ब्लॅक ही ब्लॅक आहे, त्याचे कलर पण चेंज नाही होते. एक साऊंड आहे, तो साऊंड आहे, तो साऊंड तसाच आहे. तो साऊंड एक वेव्ह फॉर्मद्वारे आपल्याला ऐकू येतो आहे. तर असं वाटतं आहे की मूवमेंट होते काहीतरी. म्हणजे मी बोलतो आहे तर आवाज हळूहळू सुरू होतो, मग तो पीकला जातो आणि मग तो कमी कमी होत जातो, म्हणजे 0पर्यंत परत पोचतो. तर असं वाटतं आहे ना कुठेतरी मूवमेंट होते, पण ही मूवमेंट पण फॉल्स आहे. तुम्ही जर साऊंड पण स्लो करून बघितला, एकदम स्लो मोशनमध्ये, तर एक चंक्स एक बीट्समध्ये येतो. ती प्रत्येक बीट ही थांबलेली आहे. ती प्रत्येक बीट ही एक म्हणता ना ती मूवमेंट आहेच नाही. ती मूवमेंट केव्हा प्रतीत होते, जेव्हा ह्या अनेक बीट्स अशा जोरात अहम काय करतो, थ्रोट हे ॲपरेटसचा यूज करतो, इन्स्ट्रुमेंट्सचा यूज करतो आणि म्हणतो किंवा प्रोड्यूस करतो साऊंड. जोरात जसं साऊंड प्रोड्यूस केला जातो तसं ते जनरेशन होतं. ते ॲक्च्युली टाईम इथे एक्झिस्ट नाही करत. आता हे जे अदर सेन्सेसला पण हे सेम ॲप्लिकेबल आहे. ह्या ज्या प्रत्येक सेन्सेशनला एक स्पेसिफिक रिकग्नायझेबल प्रॉपर्टी ही अशी काय आहे, हे एक काइंड ऑफ अ डीपेस्ट सिक्रेट असू शकतं. डीपेस्ट सिक्रेट म्हणण्यापेक्षा हीच मूर्खता आहे, जिथे अहम फक्त मान्यता देऊन घेतो आहे की संसार समय करता एक्झिस्ट. त्याच्यामुळे या मूर्खतेवर पण विश्वास ठेवू नका की या स्पेसिफिकनेस का जाणवतो आहे मला किंवा काय. हे बेसिकली ट्रॅप आहे.
प्रत्येक जीवासाठी, प्रत्येक जो जीव आहे एक त्यांनी सिस्टम बनवली जी परस्यू करू शकते. कारण जेव्हा जीव बॉर्न होतो तेव्हा त्यांच्यासाठी हे एक नॅचरल ऑर्डर बनून जाते, एक नॅचरल मान्यता देण्याची एक सिस्टम प्रणाली बनून जाते प्रत्येक मूलभ्रमासाठी. कारण प्रत्येक जीवाला इंद्रिया तर कनेक्टेड असतातच. पहा तुम्ही, जो जीव आहे इथे जो आपल्या अराउंडमध्ये दिसतो आहे, ॲनिमल्स घे, ह्युमन्स घे, त्यांना इंद्रिय आहे प्रत्येकाला आणि स्पेसिफिक सेन्सेशन ते देता. आता सेन्सेशन जर स्पेसिफिक ठेवलं म्हणजे हा एक कॅल्क्युलेशन आहे. हा कृपया बघा, तुम्ही काय कॉन्स्टंट ठेवताय सेन्सेशन, म्हणजे रेड विल ऑलवेज अपियर ॲज अ रेड सेन्सेशन नॉनदलेस काय टाईम आहे किंवा काय आहे किंवा वॉट एव्हर. हां, ऑब्वियसली लायटिंग कंडिशन, सनलाईट, मूनलाईट विल डिफर. दॅट इज द म्हणजे म्हणता ना, ते हा एक ॲस्पेक्ट. पण रेड इज ऑलवेज रेड. आता याच्याने होतं काय, हे एकदम रिप्रोड्युसेबल आहे. मीनिंग दॅट जो जीव आहे तो कन्सिडर करतो जे एकदम स्थिर आहे. जसं रेड कलर, रेड ऑलवेज रेडच दिसतोय त्याला, तो म्हणेल हे कॉन्स्टंट आहे, हे एक रूल आहे. हा एक म्हणता ना ग्रॅव्हिटी कसा एक रूल आहे या जगाचा, तसा रेड अपियर करतो हा एक रूल आहे. आणि हे काय करतं माहिती का, एक नॅचरल ऑर्डर बनवून देतं मान्यता देण्याचं की ऑल मूल भ्रम एक्झिस्ट. आणि हे जे इंद्रिय स्पेसिफिक व्हॅल्यू देत आहे हे रिप्रोड्युसेबल आहे आणि त्याच्या आधारे ब्रेन आपला ऑटोमॅटिकली रियालिटी बिल्ड करतो. रियालिटी कशी बिल्ड होते, या सगळ्या ऑब्जेक्ट्स जर तुम्ही बघितल्या तर सगळ्या थांबलेल्या ऑब्जेक्ट्स. हलतं कोण आहे, जो अहम कनेक्टेड बॉडी आहे ती हलते फक्त. अहम ही अपूर्णता आहे. अपूर्णता, अहम ही ऑपरेटिंग सिस्टीमसारखी इमॅजिन करू शकता तुम्ही. ती अपूर्णता अशी आहे, ती ज्या जीवाला कनेक्ट केली तर त्या अपूर्णतेच्या आधाराद्वारे हलवेल त्याला, त्या स्टाईलने हलवेल. सिंगरला सिंग करायला लावेल, डान्सरला डान्स, ॲक्टरला ॲक्टिंग, जुगाडूला जुगाड, वेल्डरला वेल्डिंग, पैसे कमवायला लावेल. ही आपल्या ॲक्टर आमची कमाल आहे. आता ॲक्च्युली इथे फक्त एक ही प्रॉपर्टी आहे की स्पेसिफिक सेन्सेशन फॉर ईच परसेप्शन. बट याच्यात काय माहिती का, याच्यात जी एंटिटी आहे जी सेल्फ अटेस्टेट करते इट सेल्फ, की बियॉन्ड इंद्रिय देर इज नथिंग दॅट कॅन व्हेरीफाय वेदर इंद्रिया इज ट्रू ऑर नॉट. अशी जी एंटिटी आहे ती कुठे आहे का अशी इंद्रियाच्या पलीकडे, की जी व्हेरीफाय करू शकते की हे संसार समय करता आहे का, किंवा हे काही पण आहे का जे इंद्रियांना प्रतीत होतं आहे. इंद्रियच इंद्रियांना प्रूफ देत आहे. वाह, काय म्हणजे हे सेल्फ ॲटेस्ट्रेशन हे म्हणजे म्हणता ना, हे सर्वात मोठं झूट आहे. इथे इंद्रियच इंद्रियांच्या एक्सपिरियन्सला प्रूफ करत आहे आणि म्हणताय ड्युॲलिटी एक्झिस्ट. आणि त्याच्यावरती अजून काय आहे की हा जो अपिरियन्स आहे वर्ल्डचा इंद्रियांद्वारे, त्याला काय करतो अहम, काय करतो त्याला कनेक्ट करतो. ज्या गोष्टी त्याला इंद्रियाद्वारे अपियर होत आहे, भासित होत आहे, आणि त्या ज्या गोष्टी त्याला भासित होत आहे त्याला तो नाव काय देतो की हे माझं आहे, हे मी त्याच्यावर डिपेंड करतो, हे माझ्यासाठी गुड आहे, बेनिफिशियल आहे, बॅड आहे. अहम गोष्टींना त्याच्याशी कनेक्ट करतो. आता होतं काय माहिती का, जसं जसं आपण याच्यात डीप जातो, आपण जास्तीत जास्त म्हणजे मूल भ्रमांना मान्यता देतो, मूल मान्यतांना अजून मान्यता देतो. आपली जी कॉन्स्ट्रक्टेड रियालिटी आहे ती बनायला लागते आणि लाईफ ही कॉम्प्लिकेटेड बनते.
कारण तुम्हाला मूर्खता, कर्मफल मानावं लागतं, ते पाळावं लागतं. जसं की रिलेशन, जसं की कोणतीही मूर्खता बघा तुम्ही, की समाजची मान्यता. जर तुम्हाला काही प्रथा दिली गेली ती पाळावी लागते. का पाळावी लागते? तर तुम्ही लेट्स से तुम्ही मुसलमान आहे, तर तुम्हाला रोजा ही प्रथा पाळावी लागते. तुम्ही म्हणता की आमच्या धर्माने, इमाननी शिकवलेलं आहे आम्हाला. अरे तुम्ही इमान धर्माची मान्यताच काय देता? तुम्ही हे का मानता की मुसलमान आहे? तुम्ही हे का मानता की तुम्हाला करायचं आहे? म्हणजे अशा आपली लाईफ डीपली मान्यतांचा आधार बनून जाते आणि फेक बनते बेसिकली. आता जे मेन आणि वुमन आहे, यांचे 2 बॉडी पार्ट हे टच करत आहे, 2 ऑर मोर बॉडी पार्ट, तर ते असं परसिव्ह का केलं जातं की हे समथिंग एक्सायटिंग आहे, स्टिम्युलेटिंग आहे. आता याचं जे रिझन आहे, हे आपल्या DNA स्टोअर केलेलं आहे बेसिकली. हे सगळं इव्होल्युशनरी आहे. हे सगळं इव्होल्युशनरी इन्स्ट्रक्शन आहे जे DNA स्टोअर केलेले. DNA प्रिफर करतो की ॲनिमलचं असं बिहेवियर पाहिजे की सेल्स मॅक्सिमम रेटनी डिवाइड झाले पाहिजे आणि हेल्दी मॅनरमध्ये. म्हणजे बेसिकली त्याचं म्हणतात लोकसंख्या वाढली पाहिजे. कारण सर्वायवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अकॉर्डिंग टू द DNA. समहाव DNAने हे मानलं आहे की तू एक्झिस्टच नाही केला तर तू काय करू शकशील, लेट अलोन. त्यामुळे सर्वायवल इज द मोस्ट फंडामेंटल थिंग. त्याच्यामुळे सेल्स डिवाइड कर ॲट मॅक्सिमम रेट इन अ हेल्दी मॅनर. असं पण नाही की कॅन्सर सेल डेव्हलप कर आणि सेल डिव्हिजन चालूच दे जोरात. नाही, सेल डिव्हिजन ॲट मॅक्सिमम रेट. आता याच्यामुळे हे काय करतं, हे क्रिएट करतं एक फॉल्स परसेप्शन की जसं फॉर एक्झाम्पल टचिंग मॅन अँड वुमन बॉडी पार्ट्स, आणि त्याच्याने ते करतं क्रिएट करतं एक हार्मोन स्टिम्युलेशन विच इज बेसिकली अ फॉल्स प्रोव्हिजन ऑर फॅकल्टी. आणि हे फॅकल्टीला ॲबिलिटी असते की ते असं प्रतीत करू शकतं जीवावर. म्हणजे जीवाला असं पूर्ण प्रतीत होतं की त्याच्यामध्ये इन्हान्समेंट झाली, डिग्रेडेशन झालं आहे, त्याला काहीतरी फिलिंग, इमोशन किंवा काहीतरी वाटतं आहे. हेच तर कमाल आहे हार्मोनल इम्प्रेशनचे. आणि हा मार्ग आहे जिथे बॉडी फील करते किंवा ऑपरेट करते आणि या आधारवर त्याचे डिसिजन बेस म्हणजे इन्फ्लुएन्स होता. त्याच्यामुळे टचिंग मॅन अँड वुमन इज इन गुड मेमरी. ते गुड मेमरीमध्ये काय आहे, DNAच्या गुड इव्होल्युशनरी मेमरीमध्ये काय आहे, कारण ते सर्वायवल हा पर्पज सॅटिस्फाय करतं. कारण आपण जर पर्पजफुल्ली डिनाय करतो आहे समजा मेन आणि वुमन यांचा कॉन्टॅक्ट, तेव्हा तुम्ही बघू शकता की तुमचा DNA तो रिकॉल करतो ती मेमरी व्हाया मल्टी सेन्सरी एक्सपिरियन्स. तुम्हाला लेट्स से तुम्ही मॅन आहे तर तुम्हाला कोणत्याही, लेट्स से तुम्ही यूट्यूब स्क्रोल करता, तुम्हाला DNA रिकॉल करतो आहे ती मल्टी सेन्सरी मेमरी जिथे सेल प्रोडक्शन म्हणजे सेल डिव्हिजन ॲट द मॅक्सिमम रेट झालं पाहिजे आणि हेल्दी वेनी. म्हणजे जेणेकरून सर्वायवल आणि रिप्रोडक्शन झालं पाहिजे. तर एक मेनला एक वुमनशी कॉन्टॅक्ट करायला लागेल, तर त्यासाठी आपला DNA रिकॉल करतो आणि म्हणतो की, आणि पूर्ण रियालिटीला इन्फ्लुएन्स करतो. जसं की जर यूट्यूब फीड बघता तुम्ही तर तुम्हाला दिसेल की मॅन आहे तुम्ही तर वुमनकडे लक्ष जाईल, वुमन आहे तुम्ही तर मॅनकडे लक्ष जाईल. आणि तुम्हाला थॉट्स अपिअर होतील. थॉट्स आर ऑफ द नेचर ऑफ समहाऊ ते कसं तरी त्यांना एक
फिजिकल टचची कॉन्टॅक्टमध्ये आणेल किंवा इमोशन जागृत करेल किंवा असं करेल. म्हणजे मग एक स्टोरी ती रचलेली कशी, मेनला वुमनची म्हणता ना त्याला गरज भासवली जाते, वुमनला मॅनची गरज भासवली जाते आणि हे प्रत्येक जीव त्याच्या आतमध्ये निर्माण करतो टू सेल्फ डिसीव. तो स्वतःलाच फसवण्यासाठी ते करतो आहे. तो का करतो आहे? जस्ट टू सर्व द DNA's इव्हॉल्युशनरी पर्पज. तो जो DNA आहे त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे की तू सेल डिव्हिजन कर ॲट द मॅक्सिमम रेट इन अ हेल्दी वे. आणि त्याला हा अजेंडा सक्सेसफुल करण्यासाठी मेनला वुमन लागते, वुमनला मेन लागतो. आणि ते असंच अजेंडा सक्सेसफुल होत नाही तर त्यांना मेंटल एंटरटेनमेंट आधी करावं लागतं. मेंटल एंटरटेनमेंट हे करण्यासाठी सेल्फ डिसेप्शन करावं लागतं. सेल्फ डिसेप्शन म्हणजे तुम्हाला एक अपूर्णता जाणून घेणे किंवा इमोशन फिलिंग किंवा अशी अपूर्णता की मेनला सानिध्यात वुमननी, वुमनच्या सानिध्यात मेननी, किंवा अचानक असं वाटणे की कोणाला तरी हक करणे, कोणाला तरी किस करणे, कोणाला तरी सेक्शुअल कॉन्टॅक्ट करणे किंवा कोणती अर्ज किंवा अचानक काही थॉट फिलिंग किंवा हॉर्मोनचा आधार किंवा स्टिम्युलेशन किंवा अचानक एखादा पर्सन ॲट्रॅक्टिव्ह दिसणे किंवा अचानक म्हणजे काही कोणतीही स्टाईल निघू शकते जे चांगल्या म्हणजे म्हणतो ना चांगली वाईट स्टाईल. याच्यात चांगलं वाईट काहीच नाही, पण त्याला असं म्हणता येईल आपल्याला की एक कॉन्स्ट्रक्टिव्ह वेनी पण होऊ शकतं ते आणि एक डिग्रेडिंग वे पण नाही. कॉन्स्ट्रक्शन कशाचं आणि डिग्रेडेशन कशाचं तर मनाचं. कॉन्स्ट्रक्टिव्ह वे हा असा आहे की त्याच्यामध्ये मनाची बिल्डिंग तर होते पण हानी नाही होते. डिग्रेडिंगमध्ये मनाची बिल्डिंग पण होते आणि हानी पण होते. हानी अशी होते की ते मे बी तो जीव जर इंटरेस्ट घेत नाही आहे किंवा इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट नाही आहे, तर तो बाहेर व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करायला थोडासा लाजतो. तर त्याचा जो DNA स्टील त्याचा रिकॉल तर मारतो आहे, मेमरी मल्टीसेन्सरी एक्सपिरियन्स देते की जा यू शुड मेक अ कॉन्टॅक्ट विथ मॅन वुमन. तर त्याच्यासाठी एक इनडायरेक्ट मेथड असते ती म्हणजे इंटरनेट, फोन, यूट्यूब व्हिडिओ, लेट्स से पॉर्न. तर हे त्याच्यासाठी मीन्स बनून जातं. मग इंट्रोवर्ट जो असतो ना तो हे मार्ग चूज करतो. एक्स्ट्रोवर्ट काय, तो डायरेक्ट मेन वुमन कॉन्टॅक्टमध्ये जास्त घुसायचा प्रयत्न करतो आणि तो त्या नादात त्याची लाईफ हे करून घेतो. म्हणजे जास्तच अर्ली स्टेजमध्ये तो एक म्हणजे त्याची लाईफ कॉम्प्लिकेट करून घेतो वगैरे वगैरे. त्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेट होऊ शकतात. आता याचं कसं आहे माहिती का, एक मी थोडं अदर एक्झाम्पल मांडतो. सर्टन म्युझिकचा बीट, सर्टन डान्स स्टेप, सर्टन इमोशन, ॲक्ट ऑफ द बॉडी, हे आपल्या इव्होल्युशननी प्रिफर केलेले आहे की हे बेस्ट आहे, हे बेस्ट सुटेबल आहे फॉर सर्वायवल अँड रिप्रोडक्शन अँड ऑल दॅट. आपलं बॅकग्राऊंड हे जंगल आहे. वी केम फ्रॉम द जंगल आणि जंगलचा एक मूल थीम आहे किंवा जंगलची एक मूल नीड आहे, ती काय आहे, सर्वायवल. तुम्ही जंगलात कृपया जाऊन बघा, तेव्हा तुम्हाला जागोजागी फिअर, भय दिसेल. कोणता ॲनिमल कसा अटॅक करेल माझ्यावर, मी कसा सतर्क. तुमचा पाय जरी पत्त्यावर पडला तरी तिथे हजारो ॲनिमल्सचे कान टवकारले आता. तुमचे पण अदर ॲनिमल्सच्या आवाजाने कान टवकारले आता. प्रत्येकाला सर्वायवलची चिंता आहे जंगलमध्ये. तर ही प्रोग्रॅमिंग आपल्याला संस्काराद्वारेच झाली जंगलामध्ये. त्याच्यामुळे आपल्या DNA जे संस्कार झालेले त्याच्याने DNA बिल्ड झाला आणि त्यांनी काही सर्टन म्हणता ना सर्टन नीड ह्या इसेन्शियल बनवून टाकल्या. ते म्हणजे फूड, रिप्रोडक्शन आणि शेल्टर. या 3 नीड ॲब्सोल्यूट बेसिक आहे, ॲब्सोल्यूट बेसिक. त्याच्या म्हणतो ना त्याच्या सब नीड्स असतील बऱ्याचशा, पण फूड,
रिप्रोडक्शन आणि शेल्टर हे मोस्ट इम्पॉर्टंट. फूड का? फूडशिवाय तो ॲनिमल जगणारच नाही, सर्वायवल होणारच नाही. रिप्रोडक्शन का? तर त्याला माहिती आहे की तो मे बी 60 वर्ष जगतो, 80 वर्ष जगतो, तर त्याला त्याची प्रजाती सुरू ठेवण्यासाठी दुसरे लोक का? कारण ते एकमेकांना सर्वायवलवर पण मदत करता आणि ते इटसेल्फ चालू ठेवत आहे सगळं. त्याच्यामुळे रिप्रोडक्शन इज नेसेसरी. देन द शेल्टर कम्स बिकॉज शेल्टर सेव्स अस फ्रॉम द एक्सटर्नल ॲनिमल्स. जे अदर ॲनिमल्स आहे त्यांच्या अटॅकपासून, वेदरपासून, हीट, कोल्ड, रेन, एक्स्ट्रीम वेदरपासून वाचवतं आहे. तर त्यामुळे ते पण इसेन्शियल झालं. त्यानंतर थोड्या अदर इसेन्शियल गोष्टी कशा, जसं समाज बनला, जशी मोरॅलिटी आली, तेव्हा कपडे हे इसेन्शियल बनले. आधी लोक पूर्ण नग्न फिरू शकत होते, पूर्ण ओपन विदाऊट एनी क्लोथ्स एकमेकांसमोर. पण त्यांना दिसलं की होतं काय माहिती का, जेव्हा ते त्यांचे सिमिलर बॉडी पार्ट्स पाहतात तेव्हा तर काहीच प्रॉब्लेम नाही. माणसाला पण हात सेम आहे, बाईला पण हात सेम आहे. पण जेव्हा ते असा बॉडी पार्ट बघतो, माणूस बाईचा असा बॉडी पार्ट बघतो जो डिससिमिलर आहे, जो माणसाकडे आहेच नाही, तसं सेम बाई माणसाचा तो अवयव बघते जो बाईकडे आहेच नाही, तेव्हा गडबड होते. असं समाजात आढळलं. तेव्हा काय गडबड होते, तेव्हा त्यांच्या ज्या मेमरीज आहेत त्या ट्रिगर होता. कोणत्या मेमरीज? इव्होल्युशनरी मेमरीज. त्या सांगताय की यू मस्ट सर्वाईव्ह. DNA मेमरी रिकॉल करते की मल्टीसेन्सरी एक्सपिरियन्सनी की तू सर्वाईव्ह करायचं आहे, तर त्यासाठी तुला मेन वुमन कॉन्टॅक्ट करायला लागेल. ही त्या मेमरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे पाहिजे आपण. आणि तीच मेमरी तो म्हणतो की माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. वा. आता मग त्यासाठी समाजाने काय केलं, समाज म्हणे ॲटलिस्ट यू मस्ट कवर दोज डिसिमिलर अवयव. त्यासाठी अंडरवेअर आणि बनियान डिझाईन झाला. त्याच्यानंतर वुमनसाठी ब्रा डिझाईन झाला, त्यानंतर ब्लाऊज. त्याच्यानंतर त्यांना वाटलं की हे पण एक माध्यम बनू शकतं, चला कमाई वगैरे किंवा हे ते. मग त्यांनी साडी, ड्रेस, जीन्स असं तसं. आणि ॲट्रॅक्टिवनेस हा एक कसा बनला आता माहिती का, की आता काय करताय ते DNA पर्पज तर सर्व करताय. कपडे कशासाठी बनवले? ऑर्गन ढकण्यासाठी. पण ऑर्गन ढकल्याने ते आता नुसतं ढाकायचं नाही त्यांना, आता त्यांना ढकण्याच्या पुढे एक अजून अटॅचमेंट, एक म्हणता ना, आता झाकायचे ते तर का नुसते झाकायचे, त्या स्टाईलमध्ये झाकायचे. मग त्यासाठी वेगवेगळ्या स्टाईलचे क्लोथ, बूट्स, कपडे, डिझाईन हे ते बनले. त्याच्यानंतर म्हणता ना, सगळं असं वाढतच गेलं. आणि हे समाजाचं जस्ट ते एक्सटेन्शन आहे की समाज असा इव्हॉल्व होतो आहे. आणि त्यांनी हे केलं ते केलं, कपडे बनवले, गॅजेट्स बनवले, फोन बनवला, इंटरनेट, लँग्वेज बनवली, सगळं त्याचं एक्सटेन्शन आहे. बसे आता बेसिकली ह्युमन किंवा समाज या लिस्टमध्ये, इसेन्शियल लिस्टमध्ये सर्वायवलच्या ॲडच करत गेला गोष्टी. त्या ॲडिशन इतकी वाढली. आधी काय होतं माहिती का, फूड, रिप्रोडक्शन, शेल्टर, बॉस, संपला विषय. आता काय माहिती का, ॲडिशन. मी काही गोष्टी वाचतो त्या म्हणजे काय की इमोशनल सपोर्ट, स्टेट ऑफ ऑलवेज ॲक्टिंग, कॉन्स्टंट गॅदरिंग ऑफ रिसोर्सेस, अर्निंग मनी, फेम, रिकग्निशन, सक्सेस. मग आता हे करण्यासाठी काहीतरी माध्यम तर पाहिजे ना, काहीतरी वस्तू पाहिजे त्याला. हे त्यांनी स्वतःच प्रोजेक्ट केलं की तो एकटा नाही करू शकत, त्याला मदतीला वस्तू पाहिजे. मग काय, स्मार्टफोन, इंटरनेट, ॲप, लॅपटॉप, गॅजेट्स, व्हेकल एट्सेट्रा. पायाचं एक्सटेन्शन काय आहे? व्हेकल. बुद्धीचं एक्सटेन्शन काय आहे? मेमरी कार्ड, हार्ड डिस्क, स्टोरेज डिव्हाइस बेसिकली.
स्मार्टफोन हे कशाचं एक्सटेन्शन आहे? तुमच्या बुद्धीचं, तुमच्या इंटलेक्टचं. लॅपटॉप किंवा जे प्रोसेसर आहे ते कशाचं एक्सटेन्शन आहे? तुमच्या मनाचं, की मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, इमॅजिनेशन वगैरे इट्सेट्रा. आता जेव्हा मूल मान्यता ही डिस्ट्रॉय केली जाते किंवा त्याची फॉल्सिटी बघली जाते, डिस्ट्रॉय करणार कोण? बेसिकली कोण आहे ते डिस्ट्रॉय करायला? हायच नाही कोणी. त्या मूलभ्रमाची फॉल्सिटी बघितली जाते किंवा ते बघितलं जातं की हा एक्झिस्टच करत नव्हता इन द फर्स्ट प्लेस. हे काय करतं, तुमचा जो जनरेटेड रियालिटी आहे, जनरेटेड रियालिटी काय आहे तुमची, जी फूड, रिप्रोडक्शन, शेल्टर यांच्यावरती वाढतच गेली त्या लिस्ट, ती जनरेटेड रियालिटी. जसं समाज, इमोशनल स्टेट, सपोर्ट, गॅदरिंग रिसोर्सेस, अर्निंग मनी, फेम, रिकग्निशन, स्मार्टफोन, इंटरनेट, ॲप्स, लॅपटॉप, गॅजेट्स, व्हेकल्स, ते जे जनरेट केलेलं आहे ती रियालिटी, ती पूर्ण झिरो होऊन जाते. तुम्ही बघता त्याची शून्यता अशी बघता तुम्ही की म्हणता ना की इतक्या दिवस तुम्ही मस्त एंटरटेन करत होते, या गाडीत ट्रॅव्हल करू, ही गाडी विकत घेऊ, बंगला विकत घेऊ, असे पैसे कमवू, तसे करू, हे करू, हे तिकडं लावू, ही विधी लावू, किंवा हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करू, स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकू. तुमचं सगळं झिरो होऊन जातं. ते जे म्हणता ना सर्वायवलसाठी जे फूड, रिप्रोडक्शन, शेल्टर लागतं, त्याचा तर विषय सोडूनच देऊ आपण म्हणतो जनरेटेड रियालिटी, ती झिरो होते. जी सर्वायवलवाली रियालिटी आहे, फूड, रिप्रोडक्शन, शेल्टर, तिची बात कशी माहिती का, तिथे स्टील डाऊटफुल असतो अजून आपण. चला, माझी जनरेटेड रियालिटी तर फेक आहे हे मला ट्रूली दिसलं. आणि बाय द वे, हे कोणाला दिसतं? ज्याची दृष्टी निर्मल आहे त्याला दिसतं. ज्याची दृष्टी निर्मल आहेच नाही, त्याच्यासाठी हजारो इल्युजन आहे, भ्रम आहे, त्याच्या दृष्टीच्या आड पडते आहे धनाधन. त्याला तर फक्त ते पडदे दिसतील. त्याच्यासाठी हे सुद्धा बघणं कठीण आहे की त्याची जनरेटेड रियालिटी फॉल्स आहे. त्याला जर सांगितलं की तुझा बिझनेस फेक आहे, तुझा अर्निंग मनी फेक आहे, काय कामाचं नाही, रिकग्निशन फेक, सक्सेस फेक, ऑब्जेक्ट्स फेक, तर तो फक्त मूल मान्यतांमध्ये, धारणांमध्ये अडकलेला आहे, बिचारा फसलेला आहे. आता ज्याची दृष्टी निर्मल आहे त्याच्यासाठी ही गोष्ट कशी होते त्याचं थोडं एक्सप्लेन करतो. हे एक बेसिकली एक पत्त्यांचं कॅसल आहे, पत्त्यांचा बंगला बनवला आहे आपण. तो पत्त्यांचा बंगला कसा आहे माहिती का, हा पत्ता त्याच्या आधारावर खडा आहे, तो पत्ता त्याच्या आधारावर खडा आहे, असे प्रत्येक पत्ता असा कॉम्प्लेक्स पद्धतीने खडा आहे ना, की थोडासा हवेचा झोका जरी आला, थोडासा टच जरी झाला एखाद्या अँगलला, तरी एक टच झाल्याने पत्ता 1 पडतो, पत्ता 1मुळे पत्ता 2, पत्ता 2मुळे पत्ता 3, आणि असा कॅस्केडिंग इफेक्ट होतो एक, म्हणजे चेन रिॲक्शन कशी होते. आणि अख्खा पत्त्यांचा बंगला ढासळतो, जमीनदोस्त होतो, सगळे पत्ते झिरो. अशी त्या निर्मल दृष्टीवाल्या माणसाची जी रियालिटी आहे ती पूर्ण ढासळते. आणि असं होतं ना की एवढं सगळं ढासळलं आहे, पण एक इव्हिडन्स पण नाही उरत, त्याचा एक पुरावा पण नाही उरत. नायदर दृश्य उरतं, नायदर दृष्टा सर्वाईव्ह करतो हा अटॅक. इथे दृश्य काय आहे, संसारमधली वस्तू किंवा संसार आहे पूर्ण, ते म्हणजे दृश्य आहे, संसार म्हणजे दृश्य. आणि दृष्टा म्हणजे काय, अहम. जो म्हणतो की अहम काय म्हणतो की मी दृष्टा आहे, संसार ही एक माझ्या अतिरिक्त वस्तू आहे, माझ्या बाहेर वस्तू आहे, तर मी संसारला भोगतो किंवा संसारमध्ये मी चालतो, फिरतो, किंवा त्याला काम करतो किंवा इंटरॅक्ट करतो, वॉटेवर. इन द सेन्स, जेव्हा हे सगळा पत्त्यांचा बंगला ढासळला, दृश्य आणि दृष्टा यांची व्यर्थता दिसली, ते दोघं एकच होते हे दिसलं,
आणि हे दिसलं की हे जे ॲक्च्युअल आहे, ॲक्च्युअल काय आहे, ही जी फेक परस्यूड मटेरियल आहे संसारचं ते ॲक्च्युअल आहे. आणि ते जे बियॉन्ड आहे, बियॉन्ड काय, जे इन्फिनाईट आहे आणि झिरो आहे, बियॉन्ड दिस संसार आहे. आणि ते म्हणजे ते तैत्तिरीय उपनिषदमध्ये सांगितलं आहे की ॲक्च्युअल ही हू बिकेम द ॲक्च्युअल अँड द बियॉन्ड, तो जो ॲक्च्युअल आणि बियॉन्ड आहे तो हॅविंग एंटर्ड इन टू इट, ही प्रोजेक्टेड ऑल दिस विच इज ॲक्च्युअल अँड बियॉन्ड. ओके, तर हे त्याचं काम आहे. तो जो एक आहे ना, तो एकच आहे बरं का, दृश्य पण एकच आहे, दृष्टा पण एकच आहे. त्यांनी हे प्रोजेक्शन सुरू केलं ना, तर सुरू केल्या तो म्हणता तुकडा पडला, तो दृश्य वेगळं पडलं, दृष्टा वेगळा पडला. आणि त्या दृश्य आणि दृष्टांच्या म्हणता ना, मग ते एक दृष्टा बनला, तो कोण आहे, अहम, एक अपूर्णता, की मी हा असा अपूर्ण आहे. अपूर्णतेची स्टाईल बघा तुम्ही कशी असते. लेट्स से एखाद्याचं संगोपन अशा ठिकाणी झालं आहे जिथे त्याचे मायबाप त्याला भाव नव्हते देत जास्त लहानपणी, त्याचे मायबाप त्याला लाथ मारायचे किंवा जास्त भावने द्यायचे, चांगलं वागवलं नाही त्यांनी. तर तो अहम कसा बनला आहे बघा, अहम असा बनला आहे की तो अहम कॉन्स्टंटली हे गुणगान गातो अपूर्णतेचे, की माझे मायबाप चांगले नव्हते, माझं संगोपन झालं नाही, माझे मायबाप कोणाला भेटो नाही, वगैरे वगैरे वगैरे. तो अहम त्याची स्टाईल बनली आता ती, की तो त्याचे मुलं जरी होतील ना तर त्यांचं चांगलं संगोपन करेल. तो म्हणेल की मला नाही चांगलं भेटलं ना, मी माझ्या मुलांचं करेल. किंवा उलटं पण होऊ शकतं, मला नाही भेटलं ना तर यांना पण का देऊ मी. ते डिपेंड्स, म्हणजे अहमचं डोकं कोणत्या पद्धतीने सटकलेलं असू शकतं. अहम हा इन्फिनाईट पद्धतीने बनवला जाऊ शकतो, याच्यात तर काही डाऊटच नाही. आता याच्यात सगळं काय आहे की दृश्य आणि दृष्टा हा एकच आहे आणि ड्युॲलिटी कधीच एक्झिस्टच करत नव्हती. तर आता पहिला जिथून मी व्हिडिओ सुरू केलं आहे त्याची सुरुवात येते की मुक्त होण्यासाठी नेसेसरी काय आहे की पहिली मान्यता काढणे. पहिली मान्यता काय आहे, अहंकार. अहंकार म्हणजे हीच पहिली मान्यता आहे की मी अपूर्ण आहे आणि मी अपार्ट फ्रॉम द दृश्य एक्झिस्ट करतो. आता दृश्य आणि दृष्टा यांची ॲडिशन केली तुम्ही, म्हणजे अहंकार आणि संसार यांची ॲडिशन केली तर पूर्ण करता बनतो. इथे पूर्ण होऊन जातं सगळं. कृपया बघणे तुम्ही, काहीच उरत नाही. मग संसार आणि अहंकारची ॲडिशन केली, काहीच उरत नाही. अहंकार हा स्वतःला मानून बसला आहे की मला हे भोगायचं बाकी आहे, तर लगेच भोग करण्यासाठी त्याच्या साजेशी ऑब्जेक्ट ही संसारमध्ये खडी होऊन जाते, समयमध्ये खडी होते कर्त्यासाठी. हेच याच्यासाठीच म्हटलं आता की दृश्याचं प्रयोजन दृष्टाच्या मुक्तीसाठी. दृष्टाची मुक्ती काय आहे की दृश्याने क्लिअरली बघणे की ड्युॲलिटी आहेच नाही, दृश्य आणि दृष्टा हे सेपरेट नाही आहे, ते एकच आहे, ते एकाचंच प्रोजेक्शन आहे, हीच मुक्ती आहे. आणि हेच एस्केप आहे, हीच कुंजी आहे ती. जे अहम जे करते इथे आहे आणि बंधनात आहे, त्यांनी फक्त एकच फालतूपणा केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे की पहिली मूळ मान्यता आहे अहंकार, त्याला ते एंटरटेन करत आहे, त्याला ते मारायला तयार नाही. मारायचं मी अगेन म्हणत नाही की समर्पण करा, मारायचं तुमच्या हातात आहेच नाही. तर तुम्हाला फक्त ते त्याच्यावर सत्याचा प्रकाश टाकून फक्त ॲज इट इज बघायचे की अहंकार नेवर एक्झिस्टेड इन द फर्स्ट प्लेस. तर मी याला एवढा भाव का देतो आहे, मी माझ्या अपूर्णतेना काय एवढा भाव देतो आहे. तर हे होती मुक्ती.
हे होतं सत्य. आता याच्यात काय एंटरटेन करायचं, का पत्त्यांचा बंगला बनवायचा, का म्हणजे चालू ठेवायचं, का आपण आपल्या DNA ला पण भाव द्यायचा. तो पण एक म्हणजे म्हणतात संस्कारांनी बनलेला आहे. तो आपल्याला नॅचरल सर्वायवल करायला शिकवतो. म्हणतो की चांगला खा, रिप्रोड्युसिबलसाठी पार्टनर शोध, शेल्टरचा बंदोबस्त कर, जसं होम वगैरे वगैरे, सेफ होम. पण याला पण ह्या कोणती गोष्ट करण्याची जेव्हा तुम्हाला काही करायची गरज भासते तुम्हाला, त्याच्यामागे एक मूळ मान्यता अहममध्ये असतेच. त्यामध्ये काहीतरी दडलेलं असतं, ते त्याला करायला भाग पाडतं. लेट्स से तुम्हाला घर घ्यायचं आहे ना, तर तुमच्यामध्ये ही मूळ मान्यता लादली जाते की घर हे तुमचं तुम्हाला म्हणता ना की म्हणजे एक सहारा देईल, एक सेफ प्लेस देईल टू लिव्ह. अरे याची मूळ मान्यता आहे की तुम्ही आहे इथे, एक्झिस्ट करता. अहम एक्झिस्ट करतो हे बॉडीमध्ये, माइंडमध्ये. मी बॉडी आहे, मी माइंड आहे. आता बॉडी माइंडचे सगळे हॅसल तुमचे आहे ना. कर्मफळाची मूर्खपणा अशीच तर भोगावं लागते तुम्हाला. तुम्ही मानलं आहे ना की तुम्ही बॉडी आहे, माइंड आहे. आता एखाद्याला जर मी सांगितलं, जो अध्यात्माचा अपणी जाणार, तो म्हणेल मी बॉडीनी माइंड नाही तर मी कोण आहे म्हणेल. त्याला जर त्याच्या अख्ख्या लाईफमध्ये फक्त अनुभवच झालेले, इंद्रियगत अनुभव, ते इंद्रिय डोळे सांगताय की मी सृष्टीला बघतोय, मी सृष्टीतल्या ऑब्जेक्टला बघतोय, हे जर संस्कार त्याच्यावर झालेले, तर तो लेट्स से तुम्हाला तुमच्या एंटायर लाईफमध्ये हेच सांगितलं गेलेलं आहे की गोल ऑब्जेक्ट जे एक स्पेअर असतो ना, गोल बॉल असतो ना, बॉल हा चौकोन आहे असं सांगितलं गेलं तुम्हाला डायरेक्ट लिटरली 30-50 वर्ष सांगितलं गेलं आहे की हा जो बॉल आहे ना, तो स्क्वेअर असतो. स्क्वेअर बॉलची शेप स्क्वेअर आहे. तर याच्यात काहीच संदेह नाही, याच्यात काहीच डाऊट नाही की तुम्ही त्याला ते मानणार, बॉलला तुम्ही स्क्वेअरच म्हणणार. तसंच जर तुमच्यावर जी कंडिशनिंग झालेली आहे, ती कंडिशनिंग अशा पद्धतीने झालेली आहे की म्हणजे इंद्रियाचा प्रत्येक म्हणतो ना एक इंद्रियाचा प्रत्येक डेटा आहे. प्रत्येक क्षणाला जे डोळे दाखवत आहे, कान ऐकवत आहे, टच सेन्सेशन जाणवत आहे किंवा जीभ, त्याचा डेटा फ्रेमचा स्ट्रक्चरच असा आहे की ते तुम्हाला डायरेक्ट जाणवतं आहे की संसार आहे, समय करता आहे. आता मी तुम्हाला बिलकुल दोष देत नाही की जर तुम्ही मानून बसलेले की हां हे तिघं एक्झिस्ट करता, पण ही तुमची म्हणता ना एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला जर मुक्त व्हायचं आहे ना, तर गोष्टींना थांबून बघणे जरा की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय फॉल्स आहे, म्हणतो ना काय रिॲलिटी आहे आणि काय प्रोजेक्शन आहे, हे बघणे नीट. हे बघण्याची जी पॉवर आहे, म्हणता ना डोळ्यांना जी पॉवर करतं आहे ना, ते तथ्य, ते सत्य आहे डायरेक्ट. म्हणजे इंद्रियांना पण जे पॉवर करतं आहे ना, ते सत्य आहे. भलेही ते अहंकारला असं प्रतीत करतं आहे की फेक वस्तू या मटेरियल आहे किंवा असं तसं आहे, पण कृपया बघणे, ज्याच्यापासून अहंकार बनला आहे ते पण मटेरियल तेच आहे, संसारचं मटेरियल, जसं हाड मांस वगैरे. आणि जे डोळे ते पण तेच आहे. आणि ज्या मटेरियलचं जे बेसिस आहे, ते बेसिस काय माहिती का, ते बेसिस मान्यता आहे. बेसिकली तुम्ही मान्यता देता की ती वस्तू मटेरियल आहे, तर ती मटेरियल फॉर्ममध्ये अपियर होते. म्हणजे बेसिकली प्रत्येक वस्तूची मान्यता ही मान्यता आहे. तुम्ही लेट्स से तुम्ही मान्यता दिली की प्लास्टिक इज अ फ्लेक्झिबल ऑब्जेक्ट, तर ह्या मान्यतेमुळे ते फ्लेक्झिबल बनलेलं आहे. आता हे इतकं कन्फ्युजिंग स्टेटमेंट वाटतं एखाद्याला, तो म्हणतो की म्हणजे
मी मी मानतोय म्हणून हे गोष्ट असे अपिअर होते का हां तसंच इथे. तुम्ही जर मानताय की वॉटर हे वेट हाताला ओलं करून जातं, तरच ते म्हणजे जी मान्यता देताय ना तुम्ही, तर ती ऑब्जेक्ट तशी प्रतीत होते, ते संसारमध्ये तशी बनते आणि तुमचं परसेप्शन तसं बनते. जो भोगी व्यक्ती संसारमधला, ज्याला हे माहीत नाही तथ्य, तो काय म्हणतो की मला दिसतंय म्हणून ते तसं भासतंय. तसं नाही आहे. फक्त तसंच नाही, ते दिसतंय तसं भासतंय नाही, तुम्ही ते तसं प्रोजेक्ट करताय म्हणून ते तसं दिसतंय. ही पण रियालिटी आहे त्याची. ही प्रथम रियालिटी आहे. सेकंडरी रियालिटी आहे ते दिसतंय म्हणून तसं भासतंय. त्याच्याच अर्थी म्हणता तुम्ही हिमालयाला क्रिएट केलेलं आहे आणि हिमालय तुम्हाला क्रिएट करतो आहे. म्हणजे फर्स्ट तुम्ही मान्यता दिली की संसार समय करता एक्झिस्ट. मग असा संसार आहे, त्याच्यामध्ये वर्ल्ड आहे, पृथ्वी आहे, मग त्याच्यामध्ये हे ते हिमालय उंची वादी आहे, ते जिथे वसता भोलेशंकर, जिथे असं आहे तसं आहे वाटेवर. म्हणजे ह्या मान्यता तुम्ही दिलेल्या आहे आधीच ॲज अ परमकर्ता तुम्ही दिलेलं आहे. आणि क्रिएट केल्यानंतर तुम्ही जे म्हणता ना ॲक्च्युअल आणि बियॉन्ड, दोघे तुम्हीच आहे. तुम्ही अनंत परमात्मा आहे. तर ॲक्च्युअल पण तुम्हीच आहे, म्हणजे ते हिमालयाचं जे ॲटम मटेरियल ते पण तुम्हीच आहे, आणि ते जे बियॉन्ड इन्फिनाईट आणि झिरो ते पण तुम्हीच आहे. म्हणजे म्हणता ना की एखाद्या मूवीचा जो पडदा आहे तो पण तुम्हीच आहे, त्याच्यावर पडणारा लाईट पण तुम्हीच आहे, त्याच्यावर दिसणारे कॅरेक्टर पण तुम्हीच आहे. ते प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक अहम, तोच एक परमकर्ता आहे, जो अनंत पद्धतीची ॲक्टिंग करतो आहे आणि इतकी डीप ॲक्टिंग करतो आहे की त्याला समजत नाही की तोच त्याचा म्हणजे त्याला जे पोरं आलेलं आहे तोच आहे, त्याचे मायबाप पण तोच आहे, त्याचे नातेवाईक पण तोच आहे, त्याच्यातल्या वस्तू पण तोच आहे. वस्तू आहे, स्टोन आहे, तर तो स्टील बसणारा स्टोनची पण ॲक्टिंग तोच करतो आहे. माणूस आहे तर माणसाची ॲक्टिंग तोच करतो आहे. ॲनिमल आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, तर त्याची पण ॲक्टिंग तोच करतो आहे. असं संसारमध्ये एक परमकर्ता, एकच परमकर्ता जो इथे एक्झिस्ट करतो तो येतो. त्याच्यावर असत्याची चादर चढली फक्त, तर त्याला दिसू शकत नाही की सगळीकडे तोच आहे फक्त बस. तर हे ती ॲक्च्युॲलिटी आहे, ही ती ॲक्च्युॲलिटी आहे जिथे दृश्य आणि दृष्ट्यामध्ये काही फरक नाही आहे, म्हणजे भेद नाही आहे, ते दोघं एकच आहे. इथे ना परसिव्ह करणारा आहे ना परसिव्ड ऑब्जेक्ट आहे, ते दोघं एकच आहे. त्या अर्थी ना संसार आहे, ना समय आहे, ना करता आहे. हे मियर प्रोजेक्शन आहे त्या परमकर्त्याचं, आणि त्यांनी जागोजागी इथे कुंजी ड्रॉप केलेली, हिंट्स ड्रॉप केलेलं आहे. प्रत्येक क्षणात जी लाईफ आहे आपली, म्हणजे जी लाईफ आहे ह्युमन्सची लाईफ म्हणतो मी पर्टिक्युलरली. ॲनिमल्स हे एक काइंड ऑफ ऑटो पायलट प्रकृतीचे हे बनवून ठेवले रोबोट्स. ते रोबोट्स काय काम करता, ह्युमन्स पण रोबोटच आहे बाय द वे, अनलेस अँड अनटिल ते नवीन काम नाही करत. एखादं नवीन काम कोणतं असतं, जो कृष्ण करतो, जो एक परमकर्ता करतो, ते नवीन काम आहे. कोणतं काम हे रिपिटेटिव्ह आहे किंवा ऑटो पायलट बिहेवियर आहे का रोबोटिक बिहेवियर आहे, असं काम जे DNA पासून येतं आहे, सामाजिक कंडिशनिंग, इन्फ्लुएन्स, प्रोग्रॅमिंगपासून येतं आहे, ओल्ड रिपिटेशन पॅटर्न्समधून येतं आहे, हॅबिट्समधून येतं आहे, ते सगळं काम हे रिपिटेटिव्ह आहे किंवा रोबोटिक बिहेवियर आहे. त्याच्यात नाविन्य काहीच नाही आहे. ते फक्त काय माहिती का, ओल्ड काम स्वतःलाच रिपीट करतं आहे वृत्ती फॉर्ममध्ये, अपूर्णतेद्वारे किंवा काही असेल, काही कारण असेल, लॉजिक असेल, वॉटेवर तर्क असेल, ते जस्ट रिपीट करतं आहे स्वतःलाच. त्याच्यात काहीच नाविन्य नाही. आणि रिपिटेशनच्या आधारे फक्त ते नवीन कामाला विनाकारण रोखतं आहे. नवीन काम असं आहे की जिथे
काही सांगता नाही येऊ शकत त्याच्याबद्दल, स्पेसिफिकनेस काहीच नाही त्याच्यात, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, त्याच्यात रिपिटेटिव्हनेस तर बिलकुलच नाही. आणि त्याच्यात जो करतो तो मुक्त होतो बस, असं काम आहे नवीन काम. जे काम बंधनात अडकवतं, कृपया बघा ते रिपिटेटिव्ह बिहेवियर, तुमचं बंधनाचं प्रत्येक काम तेच आहे डायरेक्ट. जसं एखादा लेट्स से ॲडिक्शनमध्ये अडकलेला आहे, रिपिटेशनमध्ये. लेट्स से त्यांना बिडी, सिगरेट किंवा अल्कोहोल यांची ॲडिक्शन आहे, तर हेच तर त्याला बंधनात टाकतं आहे ना, कारण तेच रिपिटेटिव्ह काम आहे. तसंच आपले मेंटल विचार, आपले मनाचं सजेशन, मनाच्या मते तुम्ही चालले, मनाचं प्रत्येक मत, अहमचं प्रत्येक मत हे त्याचा अजेंडा कीप अप करण्यासाठी. अहमचा अजेंडा काय आहे? अहम सर्वाईव्ह झाला पाहिजे बस. अहम ही एक गोष्ट काहीच नाही ॲक्च्युली, अहम काहीच नाही. अहमचं एक चित्र काढायला गेलं ना, तर म्हणतो ना एम्प्टी स्पेस काय असतो, तसंच पिक्चर ड्रॉ होईल, की ज्याच्यात पेन आहे हातात, पण ड्रॉ करायला पेन चालवलाच गेला आणि इतका एम्प्टीनेस, तो कॅनव्हास एम्प्टीचा एम्प्टी राहून गेला. मात्र त्याची जर एक म्हणता ना एक प्रतिकात्मक छवी, अशी छवी की जी थोडं रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणतो ना की त्याच्यात थोडे एक्सप्रेशन, मी वस्तूंचा यूज करतो टू क्रिएटिव्हली एक्सप्रेस व्हॉट अहंकार इज. तर तेव्हा असं ड्रॉ केला येईल एक असा बॉल, गोल बॉल, जो त्या एकदम पातळ त्याला थिन लेअरनी बनलेला आहे, समथिंग मटेरियल, आणि इनसाइड एम्प्टी स्पेस आहे, आणि आउटसाईड पण एम्प्टी स्पेस आहे. पण ती जी एक पातळ लेअर आहे, त्याच्याने काय होतं माहिती, ड्युॲलिटी निर्माण होते, आतल्या स्पेसची आणि बाहेरच्या स्पेसची, दृश्य आणि दृष्ट्याची एम्प्टी स्पेस निर्माण होते. तर ती जी एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे त्याला डिवाईड करणार आहे अहम फक्त बस. त्याच्या अर्थी मी म्हटलं गोल बॉल आहे, त्याच्या मधली स्पेस वेगळी करतो आहे आणि बाहेरची स्पेस वेगळी करतो आहे, आणि तो एक पूर्ण कंप्लीट घेरा आहे, त्याच्यात एक पण खड्डा नाही त्या बॉलमध्ये, पूर्ण सील पॅक आहे. आता अहंकारचं समर्पण असं आहे, गुरु काय करतो, बॉलला खड्डे मारतो, म्हणजे पोक करतो असा. तो कधी इमोशनली एंटर मारतो, कधी तो गाण्याद्वारे एंटर मारतो, कधी तो दोह्याद्वारे एंटर मारतो, कधीद्वारे ज्ञानाद्वारे. लेट्स से एखादा हम आहे, तो त्याला इमोशनल होलद्वारे नॉलेज एंटर मारता येतं. आता काही लोक असे असतात जे नॉलेज म्हणता की नॉलेज घेत आहे, पण नॉलेज घेऊच शकत नाही ते. इन द सेन्स त्यांनी परसेप्शनच्या ठिकाणी अहंकार विगलित न होऊ देण्यासाठी एक सिक्युरिटी गार्ड बसून ठेवलेला आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा गुरु नॉलेज देतील, जे राईट गुरु आहे ते नॉलेज देतील, तेव्हा ते नॉलेज असं भाषित करायचं की तू मला समजलं आहे, पण त्याच्यातली मेन बात सिलेक्टिव्ह लिसनिंग करून कट करून फक्त एक फालतू एक ढाचा, आराखडा किंवा काहीतरी सूत्र घेऊन पळून जाणे, हे आमचं काम असतं. त्या सिलेक्टिव्ह लिसनिंग परसेप्शनद्वारे ते हे काम करतो आम. आता गोष्ट याच्याने अशी होते की आपण फक्त याच्यात आपला अहंकाराला वाचून जातो. ती जी बॉलची जी पतली लेअर आहे, ज्याच्याने दृश्य आणि दृष्टा हे सेपरेट होत आहे, ते वाचून जातो आपण बस. त्या बॉलचा मधला स्पेस आणि बाहेरचा स्पेस हा एकच आहे एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये ना ड्युॲलिटी आहे, ना त्यांच्यामध्ये काय अंतर आहे वगैरे. हे ज्याला दिसून येतं ना, त्याच्याबद्दल हे हार्ड टू से की अहंकार एक्झिस्ट करतो की नाही.
किंवा रॅदर तो अहंकार एक्झिस्ट करत असेल तर तो पूर्ण अहंकार आहे. पूर्ण अहंकार का? कारण त्याने तो बॉलचं ती लेअर फाडली आहे, ती सत्यावरचा पडदा फाडला आहे जो त्या दृश्य आणि दृष्ट्याला डिवाइड करत होता. आता त्याच्यासाठी जी परस्यू केली जाणारी वस्तू आहे ती पण तोच आहे आणि दृष्टा जो परस्यू करतो तो पण तोच आहे. आणि जो दृष्टा आहे ना तो नुसता दृष्टा नाही बरं का, बाय द वे. त्याला असं म्हणजे बऱ्याच आध्यात्मिक टेक्स्टमध्ये सांगितलं जातं की तो फक्त दृश्य करतो, फक्त पाहतो. तो प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर काय करतो, असे ह्या संसारमध्ये असे सेन्सेशन निर्माण करतो, असे लाईट पाडतो जेणेकरून वस्तू अपियर होत आहे, गोष्टी ऐकू येत आहे, गोष्टी टच होत आहे, गोष्टी चवीला भासित होत आहे. तो हे सगळं काम करतोय. तो परम करता आहे, तो एकच करता आहे. आपण मानतो काय की मी अहंकार हा करताय, आणि हा किती मोठा भ्रम आहे, किती फेक भ्रम आहे. अहंकार हा स्वतः फालतूमध्ये त्या प्रकृतीच्या डान्समध्ये तंगडी आड करतोय. म्हणजे म्हणतो ना, प्रकृती एक 500च्या स्पीडनी चाललेली ट्रेन आहे लेट्स से, त्याच्यात तंगडी आड करतोय तर तो चिरडला होतो बस. प्रकृती का म्हणते की मी चांगली स्पीडनी डान्स करते, ते मस्त एक रिदममध्ये डान्स करते, तू कशाला मध्ये मध्ये ते टांग अडवतोय किंवा मध्ये मध्ये डान्स फ्लोअरवर टाकाझाकी करतोय. प्रकृतीचा डान्स चालू दे ना. अहंकारचं काय काम आहे ते? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा आहे अहंकार. बिना कामाने नाचायला आलेला आहे तिथे, बिना कामाने चान्सवर डान्स मारायला आलेला आहे. ही सगळी फालतूगिरी ज्या क्षणाला बंद होईल, ज्या क्षणाला ती ॲब्सोल्यूट व्यर्थता आहे ही बघितली जाईल, त्या क्षणाला आपण त्या परमकर्त्यामध्ये डुबून जाऊ, जो की तुम्हीच आहे. आणि या अहंकाराला एंटरटेन करण्यात, त्याला भाव देण्यात काही रस राहणार नाही. ते एक इतकं म्हणजे तुम्ही त्याची इतकी फालतू व्यर्थता तुम्ही बघून घेणार की तुम्ही म्हणणार की मी पूर्ण बोर झालो याच्यात, पूर्ण जगून बसलो, मी पूर्ण सत्य बघितलं, पूर्ण बोर झालो, आता अर्थ काय? ठीक आहे, ही लीला आहे, हे प्रोजेक्शन आहे, मी सुरू केलं आहे, ठीक आहे. जेव्हा मन होईल, जेव्हा पूर्णता होईल, जेव्हा गरज भासेल, तेव्हा हे प्रोजेक्शन बंद पण करून त्या शांत बिंदूमध्ये, नॉन एक्झिस्टन्स किंवा शून्यता किंवा अनंततामध्ये परत जाणे, अगेन तिथे ड्युअलिटी आली. म्हणतो काय मी की ही जी अनंत शून्यता किंवा अनंतता इथे आहेच, ह्या संसारमध्येच, ह्या समयमध्येच, ह्या कर्त्यामध्येच, तर तो त्याच्याकडे त्या केंद्रस्थानामध्ये परततोय फक्त बस. ते म्हणता ना, एक कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, तर ती कॉन्शियसनेस अहंकारच्या अपूर्णते थ्रू ॲक्ट करते. तर ती बाहेरच्या प्रकृतीकडे जाते, मागायला, भीक मागायला जाते की प्रकृती मला खायला दे ना थोडं, प्रकृती मला वस्तू दे ना, पैसा दे ना, हे दे ना, रिलेशन दे ना, हे दे ना, ते दे ना. असा भीकच मागत राहते ती चेतना. पण ती चेतना जर परमकर्त्याच्या केंद्रस्थानी गेली तर भीक नाही मागत, ती प्रोजेक्ट करते. मग ती म्हणते, हां काय पाहिजे, करोड घे, हे घे, प्रोजेक्ट झाले, करोड आहे, आता बोल काय करतो, आता डान्स कर, नाच, अनुभव कर की करोड काय आहे. आणि म्हणता ना, डान्समध्ये काही पर्टिक्युलर प्रयोजन नाही, त्याच्यात ना काही सकाम आहे, सकाम नाही गोष्ट काहीच, की भोगसाठी प्रोड्यूस केला जात आहे, काही लॉजिकल रिझनिंगसाठी केला जात आहे. लॉजिक हे इतकं खतरनाक, म्हणजे म्हणता ना, लॉजिक किंवा ज्ञान हे इतकं खतरनाक भ्रम आहे ना. तुम्ही अख्ख्या लाईफभर लॉजिकला ट्रू मानू शकता आणि प्रत्येक गोष्टीला लॉजिकल ॲझम्पशनच्याद्वारे म्हणता ना की त्या गोष्टी ट्रू आहे, संसार समय करता एक्झिस्ट करतो, याला ट्रू आहे मान्यता देतच राहू शकता.
हे 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 शूट करण्यासाठी सुद्धा मला इतके तर्क मांडायला लागले तुमच्यासमोर. हेच याचं प्रयोजन आहे, हेच याचं म्हणता ना क्लिअर इंडिकेशन आहे की तुमचा लॉजिकवर इतका विश्वास आहे, तुमचा तर्कांवर इतका विश्वास आहे की तुम्हाला तर्क दिल्याने तुम्ही मानणारच नाही. तुम्हाला तर्क नाही दिला गेला ना, तर तुम्ही मानणारच नाही की सत्य एक्झिस्ट करतं किंवा काय वाटेवर. तुम्ही म्हणणार की तुम्हाला पटवून तर दे पटवून तर दे. म्हणजे डायरेक्ट अहंकारचं पहिलं मत असतं की हे फॉल्स आहे, सत्य फॉल्स आहे लेट्स से. तर मला पटवावं लागेल तुला, तर त्यासाठी तुला दृष्टांत द्यावा लागतील, तुला क्लिअर प्रूफ द्यावं लागेल. मग प्रूफ देण्यासाठी त्याला हे प्रूफ देणं आहे काय माहिती का, अहंकारासाठी अहंकार आहेच नाही हे त्याला दाखवून द्यायचं बस. तेव्हा हे सगळं खरं प्रूफ भेटतं आपल्याला. आणि खरं प्रूफमध्ये ना जर अहंकारने हे दाखवून दिलं तर ना तर्क उरतो, ना संसार, ना समय, ना करता, ना तर्क ऐकणारा उरतो, ना तर्क मांडणारा उरतो. तर हे असं आहे ते. आता मी बोलतच राहू शकतो, मी कंटिन्युअस 1 hour 6 minutes बोलतो आहे, पण इट शुड बी इनफ, इट शुड बी ऑल इनकम्पासिंग. हे पूर्ण म्हणता ना एक पूर्ण पॅकेज आहे हे मुक्तीसाठी. याच्यात काहीच बाकी ठेवलं गेलेलं नाही, काहीच बाकी ठेवलं गेलं नाही. कृपया तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, अहंकारची फॉल्सिटी, त्याचं झूट ॲज इट इज बघून घ्यायचं आहे. त्याच्यापुढे ना काही आहे ना काही होतं, हे फक्त एक प्रोजेक्शन होतं मियर. आणि ते प्रोजेक्शन होतं, दृश्य आणि दृष्टामध्ये कायम एक डिव्हिजन पाडलं जात होतं. तुम्ही आणि हा समाज हे एक असं ड्युॲलिटी. त्याच्यामुळेच तर अद्वैत वेदांत यांनी ज्यांनी कोणी रचलं आहे त्यांनी नाव काय ठेवलं, अद्वैत. अद्वैत या शब्दामध्येच एक म्हणजे म्हणता ना, अद्वैत ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही कृपया केअरफुली जाणून जर घेतला ना, तरी तुम्हाला अद्वैत वेदांतमधला एक शब्द पण वाचण्याची गरज नाही. अद्वैत वेदांत हे काय सांगतं की इथे द्वैत आहेच नाही. बस एवढ्या एक्सप्लेनेशनमध्ये, एवढ्या मिनिमलिस्टिक एक्झाम्पलमध्ये किती साऱ्या गोष्टी सांगून दिल्या त्यांनी की इथे ना संसार आहे, ना समय आहे, ना करता आहे. इथे जे काही आहे ते एकच आहे फक्त बस. जे ॲक्च्युअल आहे ते पण तेच आहे, आणि जे बियॉन्ड आहे ते पण तेच आहे. परमकर्ता पण तोच आहे आणि जे भासित होतं आहे ते पण तोच आहे. म्हणजे फक्त इथे प्रोजेक्शन आहे बस त्याचं, जो परमकर्ता आहे. तर हे सत्य अद्वैत ह्या वर्डमध्ये त्यांनी सांगून दिलेलं आहे. तर हे इतकं पॉवरफुल आहे. हे जर निर्मल दृष्टी आहे, साफ दृष्टी आहे, त्याला दिसेल की इथे ना परस्यू करण्यासाठी ऑब्जेक्ट्स आहे, त्या अर्थी त्याची दृष्टी निर्मल आहे. त्याला ना वस्तू दिसता, त्याला ना काही पर्टिक्युलर परसेप्शन आहे, स्पेसिफिक परसेप्शन आहे. हे जे काही आहे ते एक प्रकृतीची लीला आहे, माया आहे, डान्स आहे, एक रिदम आहे. जो संगीतकार आहे ना त्याला मी म्हणतो एक रिदम आहे, एक बीट्स आहे, एक रिदम आहे, एक लय. लीला ही लय आहे. वन आफ्टर अनादर. त्या प्रत्येक बीटचा तिथे प्रयोजन आहे. तो एक इमोशनल इम्पॅक्ट टाकण्यासाठी आहे, तो एक व्हिज्युअल इम्पॅक्ट टाकण्यासाठी. त्या डान्स बीटचं हालचाल, ती मूवमेंट, ते फेशियल एक्सप्रेशन, ती ठुमका, ते हातपाय हलवणं, त्याचं एक प्रयोजन आहे. ते प्रयोजन हे त्या दृष्ट्यासाठी बरं का, त्या दृश्याचं प्रयोजन कशासाठी आहे, दृष्ट्याची मुक्ती. दृश्याचं प्रयोजन हेच आहे. तसंच या लय, ह्या मायाचं, या लीलेचं प्रयोजन एकच आहे. तो जो इथे ड्युॲलिटीमध्ये तुकडा पडलेला आहे दृश्य आणि दृष्ट्याचा, त्यांना
अद्वैत म्हणजे तो नॉन ड्युअल आहे हे त्याला स्वतःला बघून घ्यायचं आहे, की तो स्वतःला जे 2 भाग पाडत होता, त्याने जेव्हा प्रोजेक्टर ऑन केला ना, तेव्हा त्याला वाटलं की त्याचे तुकडे पडले आणि आता हे 2, 3 किंवा अनेक बनून गेलं. एकाचं होतं ते अनेक बनून गेलं. त्या परमकर्त्याला जेव्हा मुक्त व्हायचं ना, तर त्याला हेच पाहायचं आहे, ह्याच्यावरचा पडदा हा काढायचा आहे, की हे 2 नव्हतं, हे अनेक नव्हतं, हे एकच आहे. बस तेवढं दिवस तुम्ही जेव्हा एखाद्या झाडाला टच करताय तेव्हा तुम्हाला हे सर्व पूर्ण पूर्ण अनुभवाने बघायचं आहे, की समजा लेट्स तुम्ही टच करताय त्या झाडाला, तर तुम्हालाच टच करताय डायरेक्ट. तुम्हाला हे विद्या आणि अविद्या सायमल्टेनियसली बघायची. आपला इंद्रियगत अनुभव काय दाखवतोय, की मी टच करतोय, माझ्या हाताला काहीतरी एक स्पेसिफिक टच सेन्सेशन होतं आहे, झाड खरबूड आहे, झाड अनकुजित आहे, काही ठिकाणी टोचला जात आहे किंवा काही ठिकाणी सॉफ्ट भासित होत आहे. हे इंद्रियगत अनुभव आहे. इंद्रिय काय प्रतीत करताय माहिती का? ही जी स्किन आहे ना, स्किनची रेडियस, तो मी आहे, मी शरीर आहे, मी मन आहे. त्या शरीराच्या बाहेर झाड टच होतं आहे म्हणजे इंद्रिय काय प्रोजेक्ट करताय माहिती का? की संसारमध्ये हे झाड एक्झिस्ट करतं, ज्याला मी 3 वाजता टच केलं होतं. म्हणजे संसार, समय आणि कर्ता एक्झिस्ट केले. संसार, समय, कर्ता हे तिन्ही मूलभ्रम कसे ऑन झाले बघा कृपया, एकदम केअरफुली बघा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याला पकडलं तर सगळ्यांना पकडू शकता, सगळ्या अनुभवांना. मी केदार ह्या झाडाला टच करतो, यात जे की झाड संसारमध्ये, म्हणजे कर्त्यानी झाडाला टच केलं, ड्युअलिटी एक्झिस्ट. त्या झाडाला केव्हा टच केलं त्यांनी? 1:53 सकाळच्या. अशी सकाळ जी संसारमधल्या सूर्य आणि चंद्र यांच्याद्वारे डिटरमाइन केली गेली. म्हणजेच कर्त्याला जे इंद्रियांनी दिसलं, तो सूर्य, चंद्र किंवा घड्याळावरचा टाईम, एखादी अशी ऑब्जेक्ट ज्याच्याने टाईम कीप केला जातोय. म्हणजे संसार, समय, कर्ता, एक्झिस्ट करता हे तिन्ही मूल भ्रम अशा पद्धतीने दाखवले जातात ही. आणि ते अशाही पद्धतीने ते इंद्रियांनीच प्रूव्ह केलं आता. म्हणजे इंद्रियच इंद्रियांना प्रूव्ह करतं आहे. हे इतकं म्हणजे म्हणता ना, इतकं मोठी महाचुकी नाही. इंद्रिय जेव्हा इंद्रियांना प्रूव्ह करताना समजून घ्या तुम्हाला फसवलं जातं आहे. बस जेव्हा तुमचे डोळे असे म्हणता ना, तुमचे डोळे तुम्हाला काहीतरी दाखवत आहे, समजून घ्या की तुम्ही फसताय. बस जो माणूस उत्तेजक दृश्य बघतोय, त्याचे डोळेच डायरेक्ट क्लिअरली बोलता की तो कसा फसवतोय त्याला स्वतःला. तो फसवतो इन द सेन्स असा आहे की तो तिन्ही मूलभ्रमांना इझिली मान्यता देतोय. संसार एक्झिस्ट, समय एक्झिस्ट, कर्ता एक्झिस्ट. त्याच्याद्वारे तो अख्खी ड्युअलिटी खडी करतोय की दृश्य आणि दृष्टा वेगवेगळे. मग दृष्टा दृश्याला बघेल, परसिव्ह करेल किंवा भोगेल वॉटेवर, आणि त्याच्या अराउंडच हा संसार बनला आहे, ही माया बनली वगैरे वगैरे सगळं बनलं आहे. सुखदुःख हे मनाचे म्हणतो ना एक्सटेन्शनचे भाग आहे. ते सर्वायवलच्या पुढचे जे एक्सटेन्शन आहे, फूड, रिप्रोडक्शन आणि शेल्टर, त्याच्यानंतर मनाने ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्याचं एक एक्सटेन्शन आहे सुखदुःख. कशाचं एक्सटेन्शन आहे? इमोशनॅलिटीचं एक्सटेन्शन आहे. इमोशनल सपोर्ट नीड, त्याचं एक्सटेन्शन आहे की सुख दुःख. मला सुखदुःख भोगायचं आहे, मला वस्तूंचा भोग करायचा आहे, मला
या भोग करून करूनच पूर्णता गाठायची आहे, किंवा मी भोग इनफ रेटनी करत नाही म्हणून मग अपूर्ण आहे. हे ह्या काही बेसिक अशा म्हणतो ना मूलभूल करून बसतो आपण याच्याद्वारे. तर अल्टिमेटली त्या अहम कर्त्याकडे बघत राहणं इन एनी सिनॅरिओ, त्याच्याकडे बघत राहणं की आता काय गडबड चालू आहे, आता काय झूट तो सेल करण्याचा प्रयत्न करतो आहे मला, आता काय तो खेळ खेळतो आहे किंवा काय त्याचा डाव आहे, कसं तो असत्य पॅकेज करून असं प्रतीत करतो आहे की सत्य आहे, कसा अहम आत्मा आहे असं प्रतीत करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे झूट प्रत्येक क्षणाला ज्याला ज्याला बघता आलं बस संपला विषय. त्याच्यासाठी काही एक्स्टर्नल क्रियाकलाप, आध्यात्मिक रीडिंग वगैरे काहीच करण्याची गरज नाही. त्याला फक्त त्याच्या इंद्रियांना पूर्ण जगायचं आहे. आणि जेव्हा तो पूर्ण म्हणतो ना, जेव्हा तो पूर्ण जगतो तेव्हा तो पूर्ण मरू शकतो. आणि त्याच्या हातात अमरतेची कुंजी भेटते त्याला. आणि ती जी अमरतेची कुंजी ना, ती त्याला त्याच्या मूळ केंद्रस्थानी परत नेते, जे की तो पूर्ण करता आहे तो म्हणजे आत्मा आहे. इथे अहंकार काम नाही करत आहे. ह्या मूल भ्रमातून निघा, कर्ताभावातून निघा. कर्ताभाव फेक आहे, और रॅदर करता झूट आहे. करता आहेच नाही ते, तर लेट अलोन करता करणारा कर्म आहे, लेट अलोन इथे वस्तू आहे, इथे काहीच नाही. तर हे असं सगळं एक म्हणता ना, एक गणित आहे मोठं. ते गणित असं आहे की ते पत्त्यांच्या बंगल्यासारखं रचलं गेलेलं आहे. तुम्ही म्हणता ना की 1+1 हे 2 आहे, तर मान्यता आहे की 1ची डेफिनेशन, 1ची व्हॅल्यू वगैरे वगैरे. तर असं आहे गणित वाढत वाढत वाढतच चाललं आहे. आणि एक कॉम्प्लेक्स एक संसार बनलेला आहे. त्या गणित शून्य करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करा शून्यानी. तुमचं जे सगळा संसार आहे ना, त्याला मल्टिप्लाय करा शून्यानी, त्याला डिवाइड करा शून्यानी, किंवा त्याला एक आहे किंवा हायच नाही असं बघा. तुम्ही जर त्याला मल्टिप्लाय केला शून्यानी, तर तुम्हाला दिसेल की मी जो प्रत्येक ठिकाणी मला काहीतरी मानत होतो, 1 मानत होतो, 2 मानत होतो, 3 मानत होतो, काहीतरी आहे असं मानत होतो, एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे असं मानत होतो, जो की अहंकार आहे. तर मल्टिप्लाय जेव्हा तुम्ही शून्यानी करता, तेव्हा तुम्हाला समजतं की शून्य हा ॲक्च्युली अनंत आहे. शून्याने मल्टिप्लाय केलं ना, तर तुम्ही पूर्ण करता बनता. आणि तुम्ही एक अपूर्ण अहम किंवा एक स्पेसिफिक अहम नाही उरत, मग तुम्ही पूर्ण करता बनता. तुम्ही जर डिवाइड केलं झिरोनी, तर तुम्ही आनंद बनताय. अनंत का बनता तुम्ही डिवाइड केल्याने झिरोनी? किती पण व्हॅल्यू असेल, तुमचा अहंकार तुम्हाला प्रतीत करतो आहे की मी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. तो अनंताचं प्रतीती का करतो माहिती का ऑलवेज? तो आत्म्याला सारखाच आहे असा भास होतो का? कारण तो त्याचं गणित काय असतं माहिती का? तो म्हणतो की इन्फिनिटी डिवाइड बाय 0चं तर आन्सर अननोन आहे. मी अनंत आहे, तर थोडं गणित मोठं लॉंग ताणता येऊ शकतं. हा सॉल्व करत राहील, आणि या सॉल्व करण्याच्या नादात जरा गणित लॉंग चालेल, पण अल्टिमेटली डिवाइड बाय 0 हे फक्त अनंत होतं. आणि अनंत हे असं आहे की तुम्ही 1ला डिवाइड बाय 0 करा, म्हणजे हे पहा, तो अहंकार वेदर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्याला जर तुम्ही शून्यामध्ये विलीन केलं, विलीन काही करायचं आहेच नाही, 0 डिवाइड बाय 0 तरी अनंत येतो. म्हणजे काही कर, तू काही पण कर, अनंतच येईल बस.
त्याला शून्यामध्ये मर्ज केलं, विलीन केलं, किंवा त्याला डिवाइड केलं शून्यामध्ये. म्हणजे वस्तू संसारमध्ये लेट्स से फॅन आहे, कम्प्युटर, लॅपटॉप आहे, तुम्हाला दिसतो आहे, तर तुम्ही फॅनला पण शून्यामध्ये मर्ज केलं, लॅपटॉपला पण शून्यामध्ये मर्ज केलं, तर तुम्हाला दिसेल की हे अनंतच आहे, सगळं अनंतच आहे. बस हे असं गणित आहे ते. जे शून्याचा शोध ज्यांनी लावला त्याला पण काहीतरी अशीच ॲनॉलॉजी दिसली असेल, जी शून्याची आहे, अनंतची आहे, जी परमकर्त्याची वगैरे वगैरे. मी हा टॉपिक मोठाच आणू शकतो, पण तुम्हीच पहा की लीला ही ताणायची, अजून लीला ही खेळायची का, की काय करायचं तुम्हाला. हे तुमच्या हातात आहे, तुमची चॉईस आहे. आता तुम्ही प्रोजेक्टर आहे, तुम्ही परम करताय.